मंत्रिपद मिळालं नाही, मी कधी चिडलेलो नाही. गट नेतेपद मिळालं नाही, मी माझं काम कधी सोडलं नाही. आणि आता सुद्धा तुम्हाला माझा भाजपाचा मुद्दा हा होता की तुमची समज जर असेल की मला कोणी काहीतरी मिळतंय म्हणून मी हा संघर्ष करतोय, मला काहीतरी मिळेल म्हणून मी लढतोय, मित्रांनो तुमच्या मनात जर संशय निर्माण झाला तर सगळ्यात जास्त दुःख मला होईल. मी कशा करता लढत नाही, मी एवढंच लढतोय की माझ्या शिवसेनेवर माझ्या पक्षप्रमुखावर अन्याय झालाय, त्या अन्यायाच्या विरोधात लढलंच पाहिजे याच्याकरता मी लढतो. बघा अशी मित्रांनी सांगितलं, माझ्या दोन शब्द बरेचसे घेतले त्यांनी, मैदान सोडणारी माणसं आम्ही नाही हो. हे अशा भानगडी तुम्हाला काय वाटतं, आम्हाला त्रास नसेल हो का? सोडायचं मैदान सोडायचं की तुमच्या पुढचं माहिती करता सांगून ठेवलंय ते पुन्हा सांगतो, सांगायला नको ते सांगतो. मी उद्धव साहेबांना सांगितलंय तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असेल ते असू द्या, मी माझं भलं करायला की वाटोळं करायला तुमच्या हातात, तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्ही काही करा. मी तुम्हाला शब्द देतो, तो शब्द मी पुरा करेन की 2024 पर्यंत विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही म्हणजे नाही, साथ सोडणार नाही सांगितलं. त्यामुळे कालच्या बातम्या मीडियाने पेरल्या हा का कुणी पेरल्या पेरल्या ना, हे लक्षात ठेवा. आता मी त्याला कशाला देऊ उत्तर त्या गोष्टी करता. मी काल एक स्टेटस टाकलं होतं, एका शब्दाचं उत्तर आहे माझं, मी स्टेटस टाकून दिलं होतं, काय बोललो नव्हतो मी, एवढंच फक्त बोललो होतो, योद्धा जेव्हा शरण जात नाही, योद्धा जेव्हा शरण जात नाही. काय झालं, शिवाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, संभाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, शाहू महाराजांची बदनामी थोडी झाली, बाजीराव पेशव्यांची थोडी झाली, माधवराव पेशव्यांची बदनामी थोडी झाली. अरे एवढंच कशाला, ती माऊली 14 वर्ष वनवास भोगून आली, त्या सीतेची सुद्धा बदनामी झाली का नाही झाली? तिला पुन्हा जावं लागलं की नाही बाहेर? 14 वर्षाचा वनवास भोगून शेवटचा काळ सुद्धा तिच्यावर टीका झाली, तिच्याबद्दल तिला त्रास दिला गेला, तिला बदनाम करण्यात आलं. झालं ना? भास्कर तो कोण आहे? भास्कर तो एक सामान्य माणूस आहे. आणि म्हणून काल एक स्टेटस टाकलं की योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं. एवढंच फक्त मी बोलतो. मी सदासजी अटकत नाहीये, मी सदासजी शरण जात नाहीये, मी ईडीला घाबरत नाहीये, मी सीबीआयला घाबरत नाहीये, मी एनआयला घाबरत नाहीये, मी इन्कम टॅक्सला घाबरत नाहीये, मी कोणालाही घाबरत नाहीये. भाजपच्या नेत्यांनी माझा खून करायची जाहीर सभेमध्ये बोलले, मेलो तरी हरकत नाही, पण मी घाबरत नाही. तेव्हा शेवटचं षडयंत्र आहे की मला बदनाम करायचं काम चाललेलं आहे. हे षडयंत्र आहे, कोणाची आमच्या मनामध्ये नाही. ती पक्ष सोडून जाणं, हे जाणं, ते जाणं आमच्या मनात पण नाही आणि काही नाही. कशा करता? तर जेव्हा 2 वेळा पक्ष सोडले तेव्हा सगळ्यांच्या बैठका घेऊन गेलं, तर तुमच्या पुढचं काहीच करणार नाही. रातोरात बॅग भरून झालं काय की तुमच्यासारखं आहे? हे सगळे किस्से आम्ही महत्व वाढवत नाही. ज्या दिवशी बॅग भरून गेली त्या दिवशी एकत्र एका हॉटेलमध्ये पप्पे जेवत होतो. मी म्हटलं राहू द्या तर माझी बॅग भरायची तर ये जेवायचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.